नमस्कार. 5 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन अर्थात शिक्षक दिन. तेव्हा सर्व शिक्षकांना यावल न्यूजच्या वतीने शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा. यावल शहराच्या विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम. यावल शहरातील JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा. यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात देखील शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन. डोंगरकटोरा ग्रामपंचायतच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा एका कार्यक्रमात केला सन्मान. माध्यमिक विद्यालय साकळी शिरसाड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगाव येथे शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन. किनगाव येथील ब्रह्मकुमारी पाठशाळेने साजरा केला शिक्षक दिन. साकळी येथील शारदा विद्या मंदिरात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी. कोरपावली ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सत्कार. चुंचाळे येथील एका 35 वर्षीय शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या. यावलला मोकाट गुरांच्या धक्क्याने वृद्धाचा मृत्यू प्रकरणी गुरं मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी. साकळी गावात बाप्पाचे उत्साहात विसर्जन. न्हावी गावात मंत्री गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नामदार गुलाबराव पाटील यांनी कोसगाव विकास कामाप्रसंगी मांडले मत. तर पाडरसे ग्रामपंचायतकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अध्यापनाचे कार्य विद्यार्थिनींना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आले. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य केले. या प्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा नलिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन व कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात इयत्ता 5वी ते 7वीच्या गटात इयत्ता 5वीची विद्यार्थिनी तेजस्विनी मनोज सर्वसे ही प्रथम तर सुहाना बबलू तडवी द्वितीय आली. 8वी ते 10वीच्या गटात प्रथम क्रमांक कोमल पंकज सोनवणे हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक प्रतीक्षा कैलास माडी हिने मिळवला. यशस्वी स्पर्धकांना मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या हस्ते गोष्टीचे पुस्तक बक्षीस देण्यात आले. सर्व विद्यार्थिनींना प्रसंगी शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल सोनवणे व अर्चना बारी या विद्यार्थिनींनी केले. मुख्याध्यापक म्हणून टीना बारी हिने कामकाज पाहिले. या प्रसंगी उपशिक्षिका शैलेजा चौधरी, संगीता बारी, स्निग्धा जोशी, भारती नेहते, अर्चना वानखेडे, देविका पाटील, अनिल चौधरी, शिरीष नेहते, प्रमोद चौधरी, विजय घोडके, सुरेश सुरवाडेसह मान्यवरांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपस्थिताच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.
शिकवलं. सममूल्यमापनामध्ये फर्स्ट नंबरचा भाग एक भाकरीचा आणि त्याची या भागला 754 754 बरोबर म्हणजे CGST SGST रुपीज 784 754. आणि पुन्हा म्हणाला तू कुठं ऐकलेली आहे का ही कथा? तो म्हणाला नाही, मी तुला अगोदर सांगितलेलं, मी नाही ऐकली. तो पुढील स्तंभात एका महिन्यांनी एका दिवसाचे वेगळ्या शहरांचे या दीर्घ प्रवासानंतर तुला अल्पकाळ लागणारच. तो विनम्र शहरी उंदीर म्हणाला. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र महाजन, शशिकांत फेगडे यांची उपस्थिती होती. प्रथम कार्यक्रमात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांना गुलाब पुष्प भेट देऊन त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देखील देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता सावळे यांनी केले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, प्रशांत फेगडे, वर्षा भूते, सविता बारी, मनीषा बळगुजर, सोनाली वाणी, टीना निंबाळे, वैशाली बळगुजर, कामिनी बोंडे, तेजस्विनी वाणी, तिलोत्तमा महाजन, गुणवंती फेगडे, तृप्ती पवार, धनश्री महाजन, कुंदा नारखेडे, योगिता सावळे, अमृता कुलकर्णी, झीनत शेख, प्रवीणा पाचपांडे, अर्चना चौधरी, श्रद्धा साळुंके, मंजुषा साळुंके, मीनाक्षी वारके, कुसुम फालक, भूषण धनगर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली. मोठ्या उत्साहात या कार्यक्रमामध्ये शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. And the Guru is the Shiva who destroys the darkness of the ignorance. And I salute such a great Guru. A prosperous morning to everyone. तो चलिए आज के इस कार्यक्रम की शुरुआत हम बुद्धि और कला के देवता गणेश जी को वंदन करके करते हैं. टीचर्स डे इज सेलिब्रेटेड on 5th of September as a tribute to the contribution made by teachers towards the community since 1962. The day commemorates the birthday of Dr. Sarvapalli Radhakrishnan. The education system of India. Dr. Sarvapalli Radhakrishnan was one of the greatest teachers of India and the second president of the country. He was born on 5th September 1888. We celebrate his birthday as a Teachers' Day all over the country. Dr. Radhakrishnan was born in a middle-class family in Madras and grew up to be an intelligent child. And he is famous for his contribution to the education system of India. Radhakrishnan, like Jawaharlal Nehru, loved children. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच
यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरातील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील या होत्या. त्यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शाळेत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागाने वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून दीपाली धंदे व जाधव सर यांनी काम पाहिले. तर शिक्षक दिनानिमित्त उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मनीषा पाटील आणि कविता पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिनाबद्दलची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका फेगडे व श्रद्धा बडगुजर यांनी केले होते, तर आभार अमोल जाधव यांनी मानले. सर्व शिक्षकांचे भेटवस्तू देऊन गौरव करण्यासाठी आपल्या शाळेत करेल की त्यांनी सर्व टीचरांचा गुणगौरव करावा. सर्वप्रथम टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. So first of all, would like to thank our principal and teacher for giving me this wonderful chance to express day, and I wish you a very happy Teachers' Day. To all the teachers here, I feel really honored to receive they would be in vain. I am sure you all know why we celebrate this day, because this day is the birth anniversary of our Bharat Ratna Dr. Scholar, philosopher and later of the star teachers. ज्ञान ज्ञाने विना न होई जगी सन्मान, जीवन भवसागर कराया. चलतेवर शिक्षक दिन शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आज जी माहिती सांगतो, आपल्या भारत देशात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला. योगदान दिले. शिक्षकाचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात. गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया, दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया. उनकी ऐसी कृपा हुई, गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया. आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षकगण और मेरे सभी विद्यार्थियों को मेरा नमस्कार. आज 5 सितंबर है और हम सब यहाँ शिक्षक दिवस का, आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक. राधाकृष्ण जी का जन्मदिन है. शिक्षा के क्षेत्र में बहुत बड़ा योगदान दिया था. उन्हीं योगदान के कारण हम उनके जन्म दिवस को शिक्षक दिवस के रूप. शिक्षक हमारे लिए ईश्वर का वरदान है, क्योंकि माता पिता के बाद दूसरा स्थान गुरु. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असून भावी पिढीचे शिल्पकार आहेत. गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 5 सप्टेंबर हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. 5 सप्टेंबर रोजी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक महान तत्त्वज्ञ, शिक्षक आणि एक प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी आपल्या देशाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे आपण त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ते आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती सुद्धा होते.
शिक्षक हे खूप महत्त्वाचे. का आता सर्व बघा तुमच्याशी आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आज सर्वप्रथम मी आपल्या JT महाजन इंग्लिश स्कूलमधील सर्व टीचरांना आधी टीचर दिनाच्या शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि तुम्हाला मला एक सांगायच्या 2 गोष्टी सांगायच्या आहेत. टीचर्स डेसाठी तुमच्याकडनं मला 2 गोष्टींचं प्रॉमिस हवं आहे. पहिलं म्हणजे की त्यांना तुम्ही रिस्पेक्ट देणार. त्यांचं म्हणणं त्यांनी ते तुम्हाला डेली सांगतात ते जेव्हा तुम्ही ऐकणार आणि त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जेव्हा मनापासून फॉलो करणार पूर्ण करणार तेव्हाच टीचर्स डे हा खऱ्या अर्थाने सेलिब्रेट झाला असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा मला सर्व टीचर्स करून कंप्लेंट येत आहेत तुमच्या. ऐकू येत आहे का? फर्स्ट सेकंड थर्डची मुलं कितनी बातें कर रहे हैं आप? फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले. साठी हा दिवस शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. उपस्थित असलेले गुरुजन वर्ग व तसेच माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल कविता सांगणार आहे. आयुष्याच्या कोऱ्या कागदी सस्ते सुरेख नक्षी, ती शिष्य इतिहास आहे साक्षी. ना भेद घेता कमी कुठे रंग रावना भेद घेता हे स्थान जगावे गळे रही सावली. थैंक यू. सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन के मौके पर हर साल 5 सितंबर को शिक्षक दिन मनाया जाता है. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रख्यात विद्वान और महान दार्शनिक थे. हर व्यक्ति के जीवन में उसके शिक्षक का महत्वपूर्ण स्थान होता है. इतना महत्वपूर्ण कि उसको भगवान का दर्जा दिया जाता है. शिक्षक दिवस के दिन स्कूल कॉलेज में विशेष कार्यक्रम आयोजित किया जाता है. एकत्रित हुए हैं. आज के अवसर पर मैं आपको शिक्षक के महत्व पर एक छोटा सा भाषण देने जा रहा हूँ. हम सब हर साल 5 सितंबर को शिक्षक दिवस मनाते हैं. इस दिन देश के पूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन का जन्म हुआ था. राधाकृष्णन विद्वान और शिक्षक थे. शिक्षा के क्षेत्र में उनका बहुत बड़ा योगदान रहा है. उनके शिक्षा के प्रति लगन और शिक्षकों के प्रति आदर को देखते हुए उनके जन्मदिन पर शिक्षक दिवस मनाया जाने लगा. मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग व माझे बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्वप्रथम आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सितंबर म्हणजे शिक्षक दिन. आज जगभरात शिक्षक दिन म्हणून साजरे केले जातात. आजच्या दिवशी आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक शिक्षक, विचारवंत, तत्वज्ञानी व कुशल पुरुष होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम व नेतृत्वामुळे भारतात त्यांच्या जन्मदिना दिवशी शिक्षक दिन म्हणून. आदरणीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर आपल्या आयुष्याला आकार, आधार व ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमताशील, क म्हणजे कर्तव्य. आज 5 सप्टेंबर आपल्या आयुष्याला आकार, आधार व ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमताशील, क म्हणजे कर्तव्यदक्ष अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निरागस मुलांना आकार देतो, शून्यातून मुलांना घडवतो. विद्यार्थ्यांच्या यशासाठी, ज्ञान देण्यासाठी नेहमी तत्पर असतो तो व्यक्ती म्हणजे शिक्षक.
रोशनी बनकर आए जो हमारी जिंदगी में, ऐसे गुरुओं को मैं प्रणाम करती हूँ। हमें ज़मीन से आसमान तक पहुँचाने का रखते हैं जो हुनर, हमें ज़मीन से आसमान तक पहुँचाने का रखते हैं जो हुनर, ऐसे टीचर्स को मैं दिल से सलाम करती हूँ। मेरे स्कूल के आदरणीय प्रधानाचार्य और सभी शिक्षकगण को सबसे पहले शिक्षक दिन की ढेर सारी शुभकामनाएं। और जिन टीचर्स ने मुझे इस काबिल बनाया कि मैं आज यहाँ खड़ी होकर आपसे मेरे दिल की बात कह पा रही हूँ, उन टीचर्स को मेरा नमन। जैसा कि दोस्तों आप सबको पता ही है कि आज 5 सितंबर, इस दिन हम शिक्षक दिन मनाते हैं और इस दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म हुआ था। वे एक शिक्षक थे और उनके छात्रों के कहने पर वे हमारे देश के राष्ट्रपति भी बने। किसी ने सही कहा है कि शिक्षक ही एक सभ्य समाज का आधार होता है और वे ही हमें सही दिशा दिखाते हैं और हमारे व्यक्तित्व को विकसित करते हैं। गुरु के आशीर्वाद से आदरणीय प्रधानाचार्य महोदय, शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, सर्वप्रथम आप सभी को शिक्षक दिन की ढेर सारी शुभकामनाएं। हमारे भारत में 5 सितंबर को शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। 5 सितंबर 1888 को भारत के पूर्व राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जी का जन्मदिन हुआ था। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एक विद्वान लेखक तथा आदर्श शिक्षक थे। उन्होंने अपने जीवन के कई कार्य एक शिक्षक के रूप में अपने दायित्वों को पूर्ण किया। शिक्षा के क्षेत्र में उनका बड़ा योगदान था। इसी वजह से डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण के अनुरोध पर 5 सितंबर को शिक्षक दिन के रूप में मनाया जाता है। शिक्षक विद्यार्थियों के जीवन में महत्वपूर्ण स्थान रखते हैं। Dear friends, today I am deliver a speech about Teachers Day. Teacher Day is celebrated every year on 5th September because on this day we remember the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishnan. Sarvapalli Radhakrishnan is a great scholar, philosopher and teacher and a great president of India. यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचा विद्यार्थी व एक दिवसाचा मुख्याध्यापक रुपेश श्रावगी याला देण्यात आले होते। शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले। बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत या वर्षाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौभाग्यवती शरयू वाणी यांना देण्यात आला। मुख्याध्यापक सुनील माळी यांनी या पुरस्काराची घोषणा केली। शाळेच्या सर्व शिक्षकांचा प्रसंगी यथोचित सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। यात इयत्ता 1ली ते 5वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक सान्वी पंकज गडे हिने, द्वितीय क्रमांक सोनाक्षी सावकारे हिने तर तृतीय क्रमांक निशांत बाविस्कर याने मिळवला। तर दुसऱ्या गटात इयत्ता 6वी ते 7वी मध्ये प्रथम क्रमांक चैताली सावखेळकर, द्वितीय क्रमांक भक्ती बनचरे, तृतीय क्रमांक रिया पाटील हिने मिळवला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लावण्य बारी हिने केले तर उपस्थितांचे आभार रिया पाटील हिने मानले। कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला। यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचा विद्यार्थी व एक दिवसाचा मुख्याध्यापक रुपेश श्रावगी याला देण्यात आले होते। शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले। बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत या वर्षाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौभाग्यवती शरयू वाणी यांना देण्यात आला। मुख्याध्यापक सुनील माळी यांनी या पुरस्काराची घोषणा केली। शाळेच्या सर्व शिक्षकांचा प्रसंगी यथोचित सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। यात इयत्ता 1ली ते 5वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक सान्वी पंकज गडे हिने, द्वितीय क्रमांक सोनाक्षी सावकारे हिने तर तृतीय क्रमांक निशांत बाविस्कर याने मिळवला। तर दुसऱ्या गटात इयत्ता 6वी ते 7वी मध्ये प्रथम क्रमांक चैताली सावखेळकर, द्वितीय क्रमांक भक्ती बनचरे, तृतीय क्रमांक रिया पाटील हिने मिळवला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
लावण्या बारी हिने केले, तर उपस्थितांचे आभार रिया पाटील हिने मानले. कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावल तालुक्यातील डोंगरकोठा ग्रामपंचायततर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुमार झांबरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नवाज तळवी, उपसरपंच धनराज पाटील, माजी सरपंच मनोहर महाजन, ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तळवी, दिलीप तायडे, कल्पना राणे, आशा आढाडे, शकिला तळवी, ऐश्वर्या कोलते, शबनम तळवी, हेमलता जावडे, ग्रामविकास अधिकारी A.T. बगळे, केंद्र प्रमुख मोहम्मद तळवी, प्राचार्य डॉक्टर दिलीप भोळे, मुख्याध्यापक नितीन झांबरे, S.N. वानखेडे सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना राणे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रवीण कोयटे यांनी केले. यावेळी महिला महाविद्यालय, अघ चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत कार्यकारिणी तसेच प्रदीप पाटील, कल्पेश कोल्हे, सायबू तळवी, खेमचंद पाटील आदींनी परिश्रम घेतले. यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सौ ऐश्वर्या कोलते त्यांच्या प्रतिनिधीने श्री शेखर बसराज तळवी सर यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य श्रीमती चारुलता खांबरे मॅडम यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य यानंतर शाळेच्या माध्यमिक शिक्षण शाळानिवृत्त शिक्षक यांचं स्वागत मंचावर उपस्थित असलेले आणि आमच्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री जंजाळकर, मी यांना यावल तालुक्यातील साकडी शिरसाड येथील शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाड साकडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून 4 तासिकापर्यंत विद्यालयाचे कामकाज स्वतः सांभाळले.
त्यानंतर शाळेत स्थापन करण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी गुरुवंदना कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका संध्या अनंत शिंदे व एकदिवसीय मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थिनी कुमारी हेमलता लीलाधर लोधी यांनी देवी शारदा आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना गुलाब पुष्प, पेन, रुमाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात आजचा शिक्षक दिन यावर निखिल सोनवणे व ज्योत्स्ना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनी मुख्याध्यापिका हेमलता लीलाधर लोधी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या अनंत शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी खुशी अनिल निकम हिने तर आभार लक्ष्मी पुरणसिंग लोधी हिने मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्याला शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्रपतींची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांची निर्माण होते आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी पुढील प्रकारे मुख्याध्यापिका शिक्षक आपले अनुभवलेले मनोगत सादर करतील. हेमलता लीलाधर लोधी. यावल तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक YM नायदे, शाळेचे चेअरमन संभाजी अमृतराव पाटील, व्हाईस चेअरमन व गावातील माजी सरपंच LV पाटील, स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र गोविंदराव पाटील, विजय सावडे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक BD पाटील, PV बोबडे, उपशिक्षक SA तळवी, PS गोसावी, PS पावरा, AC तळवी, BM पवार, समाधान अटकाळे सह आदींची उपस्थिती होती. स्कूल कमिटीच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने देखील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांचा आशीर्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. मोठ्या उत्साहात सातपुडा विद्यालय नायगाव येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावल येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अंतर्गत किनगाव येथील ब्रह्मकुमारी पाठशाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रावेर तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सौभाग्यवती रत्ना लोहार, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावलचे प्राध्यापक भूपेंद्र राणे, किनगाव येथील इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या देवयानी साळुंके, राजश्री अहिरराव या ध्यानदान करणाऱ्या शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व शिक्षक दिनाच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी यावल ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी राज्यश्री दिदी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परमात्म्याचा परिचय छाया बियानी यांनी करून दिला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार आशा पाटील यांनी मानले. काहीतरी खराब झालेलं असं वाटतं, नाहीतर शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य ह्या पवित्र नात्याचा कुठेतरी लोप पावलेला असं वाटतं. तर हे नात्या ह्या संबंधातील जे पावित्र्य आहे हे कायम ठेवण्यासाठी आणि दुसरं डॉक्टर राधाकृष्णन यांची स्मृती जागृत राहण्यासाठी आपण शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला साजरा करीत असतो. शिक्षक हा समाजाला परिवर्तन करणारा एक फार मोठा घटक आहे आणि भविष्यासाठी कलावंत, विचारवंत, लेखक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर अशी कितीतरी घडवून आणण्याचं काम शिक्षकच करू शकतो. हे सामर्थ्य फक्त एका शिक्षकामध्येच असतं.
जसं आपण आता स्टाईनचं ऐकलं की ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला विशिष्ट आकार देऊन त्याची कुंभार एक प्रतिकृती खूप सुंदर बनवून ठेवतो, त्याचप्रमाणे हे शिक्षक पण डॉक्टर, इंजिनियर असे घडवून समाजाला एक जबाबदार नागरिक वडिलांच्या नंतर ह्या शिक्षकाचे, ह्या विद्यार्थ्याचे शिक्षकच पालनहार बनून जातात. पालक असतात ते आई वडिलांनंतर शिक्षक विद्यार्थ्याचे. मग हे शिक्षक जे आहेत हे फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान सांगतात का? त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही शिकवत, परंतु जसं आपण आता ऐकलं की शिवानी दिदी म्हटल्या शिक्षकांना बोलताना, शिक्षक आणि प्रिन्सिपल, तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त एवढं पण शिकवा की जेवण करताना मोबाईल आणि टीव्ही कधीच खोलायचा नाही. तर खूप सारे मूल्यनिष्ठ समाज मूल्य त्यांना शिकवतात. शिक्षकच हे काम करू शकतात. म्हणजे शिक्षक त्यांना एक खूप सुंदर त्यांच्या जीवनाला दिशा देऊन त्यांना जीवन जगण्याची कला शिकवतात. आणि त्याचबरोबर दुसऱ्या पण खूप साऱ्या काही गोष्टी शिकवतात, जसं आदर सत्कार करणे, जीवन जगण्यासाठी ज्या पण योग्य गोष्टी आहेत, मान सन्मान ठेवणे, आदर सत्कार करणे. यावल तालुक्यातील साकडी येथील शारदा विद्या मंदिर येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य RJ महाजन हे होते, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक SJ पवार, BE महाजन, YB सपकाळे, किरण चौधरी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाविषयी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त गुलाब पुष्प आणि पेन भेट दिली. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विद्यार्थी शिक्षक यांनी मानले. यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत मार्फत मराठी शाळा आणि उर्दू शाळा येथे मुख्याध्यापक आणि सर्व गुरुजनांचा सत्कार सरपंच विलासभाऊ अडकमोल यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सत्तार तळवी, नारायण अडकमोल, मुक्तार पटेल, उमेश जावळे, जुम्मा तळवी, नागो तायडे, ग्रामपंचायतचे शिपाई सलीम तळवी आदींची उपस्थिती होती. यावेळी नारायण अडकमोल व उमेश जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. शाळेचे शिक्षक भिरुळ गुरुजी, काळे गुरुजी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तळवी, असलम सरसह आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात कोरपावली ग्रामपंचायत मार्फत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. समारोप त्याचबरोबर सर्वांच्या आभार मानतो. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. त्यानिमित्त आधी ज्यांनी मला घडवलं, माझे आई वडील, त्यानंतर मला ज्यांनी मला जन्म दिला तसे माझे आई वडील, आणि ज्यांनी मला घडवलं ते माझे गुरुजन, यांना सर्वांना आधी मी शिक्षक दिनाच्या आणि गुरुजनाच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही एवढ्या शॉर्ट टर्ममध्ये आणि याच्यात उपलब्ध झाला, वेळात वेळ काढून खाल्ला, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. सर, फक्त एकच सांगायचं आहे की माझ्या गावाचं जे भवितव्य आहे तुमच्या हातात आहे. जसं तुम्ही मुलांना शिकवणार, जसं तुम्ही त्यांना व्यवस्थित हे करणार, तसं ते पुढे जातील. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर तुम्ही गुरुशिवाय राहत नाही. तसं मला वाटतं की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला ते दूध पाजावं शिक्षणाचं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला गुरुवरात लावायचं, हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हे जिल्हा परिषदेचे मास्तर शिक्षक गुरुजी जे असतात ना, हे लक्षात राहतात. तसं माझ्या पण आहे. म्हणजे जेवढी शाळा सोडली त्याच्यानंतर जे असतात ना, हायस्कूलला गेले किंवा कॉलेजला गेले, हे शिक्षक कोणाचे जास्त लक्षात राहत नाही. खरं सांगतो, कारण जे खरं घडवतात ते जिल्हा परिषदेचे शिक्षक तेच घडवतात. आणि याचप्रमाणे तुम्ही शिक्षक आणि विद्यार्थी घडवा, मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि तुम्हाला परत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आणि या कार्यक्रम यावल तालुक्यातील चुंचाळे या गावातील रहिवासी एका 35 वर्षीय शेतमजुराने साकडी शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली असून या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चुंचाळे तालुका यावल येथील रहिवासी सतीश शेनपडू पाटील वय 35 हा तरुण शेतमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी तो साकडी शिवारातील उज्जैनसिंग राजपूत यांच्या शेताच्या जवळ कामाला गेला होता. दरम्यान शेत बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला त्याने ठिबक नळीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार दुपारी उघडकीस आला तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. मयत सतीश पाटील याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. या प्रकरणी योगेश कृष्णा पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सतीश पाटील याच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुली, 1 मुलगा, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. यावल नगरपालिकेमध्ये बारीवाडा भागातील नागरिकांनी निवेदन देत मोकाट फिरत असलेल्या गुरांच्या धडकेने बारीवाड्यातील एका इसमाचा मृत्यू झाला होता. तेव्हा या प्रकरणी मोकाट गुरांच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मयत याच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावल नगर परिषदमध्ये बारीवाडा भागातील नागरिकांनी एकत्र येऊन निवेदन दिले. तत्पूर्वी त्यांनी मोकाट गुरांवर कारवाई करण्यासंदर्भात आधी देखील निवेदन दिले होते. दरम्यान बारीवाडा भागातील रहिवासी नथू यशवंत पाटील बारी यांना मोकाट गुराने धक्का दिला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शहरात वावरणाऱ्या मोकाट गुरांचे ते बळी ठरले असून त्यांच्या मृत्यूपश्चात मोकाट गुरांच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मयत नथू पाटील बारी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तात्काळ कारवाई न केल्यास शहरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. सदरील निवेदन नगरपालिकेत स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्याकडे तुकाराम रघुनाथ बारी, नितीन संजय बारी, निलेश टिकाराम बारी, प्रमोद वसंत बारी, राजेंद्र बाबूराव पाटील, किरण नथू बारी, सुधीर शरद बारी, ज्ञानेश्वर बाळू पाटील, अशोक गिरधर बारी, जितेंद्र कालू बारीसह आदींच्या वतीने देण्यात आले आहे. यावल तालुक्यातील साकडी या गावात 6व्या दिवशी बाप्पाचे मोठे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. गावात मोठ्या उत्साहात दुपारपासूनच मिरवणुका निघाल्या होत्या. गावात सार्वजनिक 3 मंडळांना परवानगी होती. या सर्व मंडळांच्या वतीने मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या सहभागाने सवाद्य मिरवणुका गावातून निघाल्या. गावात निर्विघ्न बाप्पाचे विसर्जन व्हावे याकरिता चोपडा पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावातील मुख्य मार्गावरून सहवाद्य मोठ्या उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली. यामध्ये सर्व धर्मीय बांधवांचा सहभाग होता. मोठ्या उत्साहात बाप्पाला साकडी गावातून निरोप देण्याकरिता भाविक भक्त एकत्र आले होते. मिरवणुका मोठ्या उत्साहात आणि शांततेत निघाल्या आणि बाप्पांना भावपूर्णरित्या श्रद्धापूर्वक निरोप देण्यात आला. यावल तालुक्यातील न्हावी या गावात जलजीवन मिशन भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात आलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली आणि संजय राऊत चहापेक्षा केटली गरम, आमच्या भरोश्यावर ते खासदार झाले आणि आमची लायकी काढतात अशा पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली. सदर भाषण लक्षवेधी ठरले. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत हे स्पष्ट केले. या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आणि कोनशिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षाताई खडसे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोडे, शरददादा महाजन, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजनाताई पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई पुरुजित चौधरी, न्हावी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच भारती नितीन चौधरी, सदस्य संदेश महाजन, उमेश बेंडाळे, गायत्री वागुडदे, देवेंद्र चोपडे, कोमल भोळे, सोनल महाजन, यशवंत तळेले, योगिता तळेले, जोहराबाई पिंजारी,
प्रतिभा झोपे, अलिशान तळवी, जावेद तळवी, मनीषा सुरवाडे, रवींद्र तायडे, भारती इंगळे, जयंत चौधरी, नितीन इंगळे, प्रताप बोदोडे सह मान्यवरांची उपस्थिती होती. धंदा जरा मी गुवाहाटी गेलो, माझ्या घरचे म्हणे वापस या, बायको भी रडे, पोऱ्या भी रडे, आखे रडत या वापस आ जाओ. येऊ क्या भाग्य जीवनाची कहानी है ती. इतिहास लिहिला जाईल जेव्हा आमचंही नाव राहील. अली बाबा के 40 चोर थे, वैसे शिंदे बाबा के 40 चोर. हा आमचा इतिहास आहे. टीका करणाऱ्यांना करू द्या. आम्ही तर सांगून निघालो बहादर. 20 लोक गेलो, समजून सांगितलं की बुलाव उसको. आपने वाचवलं नाही सरकार. 13 नॉट इलिजिबल झालते दिल्लीत. बोलवले ना पेर करून, आ जाओ आ जाओ आ जाओ. वाचलं सरकार. हे बी वाचवू शकले असते. आम्ही सांगतो बोलवाव, नाही नाही उडाले ते कावडे, राहिले ते मावडे. जा आवडा दुकान संजय राऊत अंधारात जाओ. काय लोक चहापेक्षा कॅटली गरम झाली यांची. आणि आम्हाला दोष देतात. आम्हाला 35 साल एकच झेंडा, एकच विचार, एकच ग्राउंड, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्या माणसांवर तुम्ही टीका करता. लाज वाटली पाहिजे यांना आमच्यावर टीका करताना. कोण संजय राऊत? जनतेच्या समोरून साला वार्डातून निवडून आला नाही. आमच्या मतावर निवडून आला. आम्ही टाकले 41 मतं आमदारांना, तेव्हा झाला खासदार. जुना पुराणा लोखंड खाली बाटली. काय बोलणार आहे मला? आज बऱ्या मूडमध्ये मी. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्याला हे सांगतोय की हे जे चाललंय आमच्यावर, बोलतो जो येतो तो बोलतो, जो येतो तो बोलतो. शिवसेना कोणाची? कोणाची म्हणजे काय? आमची. आम्ही शिवसेना सोडली आहे का? आम्ही कमरावर उभे आहे का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं 25 वर्षाचं. आय लव्ह यू म्हटलं. बाकी काय वाईट केलं आम्ही? तर शिवसेना कोणती? आमची. आम्ही बाळासाहेबांना सोडलंय का नाही? आम्ही दिघे साहेबांना सोडलाय का नाही? आम्ही पक्ष सोडलाय का नाही? आम्ही भगवा झेंडा सोडलाय का नाही? आम्ही म्हणतो की जो आमच्याबरोबर आहे तो आमचा. पण आता ग्राउंडवरून लढाया, दसऱ्या मेळावरून लढाया, काय चाललंय? त्यामुळे आता हे टीका करणाऱ्याला मी अजूनपर्यंत मुक्का होतो. जाऊ दे, बोलू नका भाऊ, बोलू नका भाऊ. पण जो येतो तो बोलतो. अरे वार्डात तर निवडून दे भाऊ. काय बोलतो तुम्ही? आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या लोकांना काय बोलताय तुम्ही? आणि मला तरी असं वाटतं की आज न्हावी सारख्या गावामध्ये जेव्हा पाणी पुरवठा योजनेचं भूमी. यावल तालुक्यातील कोसगाव येथे विविध विकास कामाच्या लोकार्पण आणि शुभारंभ प्रसंगी नामदार गुलाबराव पाटील हे आले होते. गावात मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नामदार गुलाबराव पाटीलसह खासदार रक्षाताई खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी, विलास चौधरी, मुन्ना भाऊ पाटील, माजी सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई चौधरी, रावेर भाजपा युवा मोर्चा रेखाताई बोंडे, माजी सरपंच चंपालाल पाटील, माजी जिल्हा परिषदचे सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, लक्ष्मी मोरे, विजय मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरतभाऊ महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव सह कोसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मल चतुरसर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल चौधरी यांनी केले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सन्मान्य खासदार रक्षाताई, आपले सन्मान्य आमदार राजू मामा, हिरालाल भाऊ, मुन्ना भाऊ, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण पाऊस येईल असं वातावरण आहे आणि अजून आम्हाला न्हावीला पोहोचायचं आहे. न्हावीहून मला धरणगाव जायचं आहे आणि ताईंना चोपडा जायचं आहे. त्यावेळेस सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या कोसगाव आणि पंचकृषीतून आलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, खरं म्हणायला गेलं तर मला सांगताना असं सांगितलं होतं एक छोटा खाली 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि 10 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला रवाना करून देऊ. पण शिकायचं तर कोसगावकडनं शिकायचं. 10 मिनिटं करत करत जवळपास 1 तास मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही आमचं स्वागत केलं. पहिल्या वेळेस मला असं वाटलं की मी या गावाचं जावई आहे,
कारण की या गावामध्ये मामा माझे मोठे भाऊ पण जावई आहे, माझे काकाचे चिरंजीव पण जावई आहे, मी पण इथे मुलगी दिलेली आहे, म्हणजे ज्ञानतून त्यातून आपलूस. त्यामुळे बऱ्याचपैकी नात्याचं गाव आहे आणि सगळ्या समाजाचे लोक, कोळी समाज असेल, लेवा पाटील समाज असेल, बौद्ध समाज असेल, सगळे समाजाचे लोक या गावामध्ये गुण्या गोविंदान राहतात असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं. गावाची एकताच आपली ताकद असते. मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं मतदान 15,000 आहे, त्याच्यामध्ये 5,000 मुस्लिम आहे, 1,000 कोळी आहे, 800 मारवाडी आहे, 2400 माळी आहे, 700 गुजर आहे. पण जेव्हा मी आमदारकीला उभा राहतो तेव्हा या वर्षी 10,000मध्ये मला 9,600 मतं होते. म्हणजे गावाची ही ताकद ही फार मोठी असते एकजुटीची. त्यामुळे आपली ही एकजूट सगळ्यात महत्वाची आहे. आज आपण हे स्वागत करत असताना रक्षाताई असतील, राजू मामा असतील, यांच्याकडनं साहजिक आपल्या अपेक्षा आहेत आणि आपण आमच्याकडनं रस्त्याची मागणी केलेली आहे. कोसगाव ते पाडळसा रस्ता आपण ताई आता डीपीडीसी मध्ये येणाऱ्या मीटिंग मध्येच टाकून घेऊ, जेणेकरून या रस्त्याचं काम लवकर सुरू होईल अशी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये 3 रस्त्यांच्या मागण्या तुम्ही माझ्याकडे केलेल्या आहे. यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतच्या वतीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगावचे आमदार राजूमामा भोळे सह खासदार रक्षाताई खडसे आदींची उपस्थिती होती. मुख्य चौकात सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच माधुरी पाटील, माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील, माजी प्रभारी सरपंच खेमचंद कोळी, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा तायडे, अनिता कुंभार, प्रकाश भोई, दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष किरण तायडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष सागर तायडे, रिपाईचे शाखाध्यक्ष शुभम तायडे, मुकेश अडकमोल, लखन तायडे, सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रल, अजय तायडे, चंद्रशेखर तायडे, ज्ञानेश्वर सुरेश तायडे सह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.